बातमी आपण बघतोय विधानसभा अध्यक्षांकडे राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये या आठवड्यापासून सुनावणी सुरू होणार आहे। दोन्ही गटाकडून फेर साक्ष होणार असल्याची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेली आहे। अजितदादा गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेर साक्ष होणार असल्याची माहिती आहे, तर शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेर साक्ष होणार असल्याची माहिती आहे। या आठवड्यापासून नियमित सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे। 20 ते 25 जानेवारीमध्ये फेर साक्ष होणार आहे। सुनील काळे आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय की आता राष्ट्रवादीच्या देखील फेर साक्षीला सुरुवात होती आहे, त्या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? राष्ट्रवादीच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे। विधानसभा अध्यक्षांसमोर ही सुनावणी आहे ती होणार आहे। त्याच दरम्यान दोन्ही गटाकडून जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांची फेर साक्ष होणार आहेत। म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील हे पवार गटाचे नेते आहेत, तर अजितदादा गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील जे प्रतोद सुद्धा आहेत त्यांची फेर साक्ष होणार आहेत। म्हणजे दोन्ही बाजूचे वकील जे आहेत ते प्रतिस्पर्धी त्यांच्या विरोधातल्या जे पार्टी आहे त्यांना प्रश्न विचारणार आहेत। त्यामुळे जशी शिवसेनेची याचिका झाली होती तशाच पद्धतीची सुनावणी या महिन्याभरापर्यंत ही होणार आहे। धन्यवाद सुनील, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय अपात्र प्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या देखील दोन्ही गटाच्या फेर तपासण्या या सुरू होणार आहेत।